आज आपल्या किचनमध्ये एकदम मऊ लुसलुशीत अशी खिचडी बनवणार आहोत। बनवण्याच्या प्रत्येकाच्या पद्धती फार वेगवेगळ्या आहेत। आजच्या रेसिपीचं वैशिष्ट्य म्हणजे ही एकदम झटपट होते, चवीला तर छानच होते, त्याचबरोबर सारखं आपल्याला मिक्स करायची गरज लागत नाही। बऱ्याचदा काय होतं, बनवून ठेवलेली खिचडी आपण जेवायला घेतपर्यंत ती कडक झालेली असते, वातटपणा आलेला असतो। तर अशी खिचडी मऊ कशी करायची याची टिप्स सांगितलेली आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। सकाळीच खिचडी बनवायची होते म्हणून रात्रीच मी हे साबुदाणे भिजत ठेवले होते। तर साबुदाणे बुडेल आणि वरती थोडंसं पाणी राहिलं एवढं पाणी घातलं होतं, तर एकदम छान असे हे साबुदाणे भिजलेले आहेत। आणि आता हे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। तर हे काढून घेतले, दाणे एकदम सगळे सुटसुटीत आहे आणि छान असे भिजलेले आहे। तर याच्यामध्ये 1 चमचा हिरवी मिरची अशी कुटून घातलेली आहे, मिक्सरमध्ये हलकीशी बारीक करून देखील घालू शकता। उकडलेला 1 बटाटा अशा फोडी करून टाकलेला आहे। मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर चवीपुरतं इथं मीठ देखील टाकून घेतलेलं आहे। आणि लगेचच याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट जो आहे ना, साधारणतः 3 चमचे शेंगदाण्यांचा कूट घातलेला आहे। शेंगदाण्याच्या साली न काढताच हा भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट केलेला आहे, त्याच्यामुळे थोडासा हा लालसर दिसत आहे। आता हे सगळं साहित्य आपण असं मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे मिरची, मीठ, शेंगदाण्याचा कूट आणि बटाटा सगळं व्यवस्थित असं मिक्स केलं जाईल। तर या पद्धतीने केलेली खिचडी जी आहे ना, खूप चवीला छान होते। आपण गॅसवर ठेवण्याआधीच हे असं सगळं मिक्स करून घेतलं म्हणजे सगळ्यात तिखट मीठ सगळीकडे व्यवस्थित असं लागलं जातं आणि चव छान येते। आणि सारखं सारखं आपल्याला साहित्य घालायची आहे गरज लागत नाही किंवा सारखं मिक्स करायची गरज नाही, एकदम सोपी पद्धत आहे। आता हे मिक्स करून 5 ते 7 मिनिटं ठेवलं होतं। त्याच्यानंतर इथं 2 चमचे तूप घेतलेलं आहे, तुपाऐवजी तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता। तर तूप पूर्ण वितळलं की याच्यामध्ये आपण ताजी कढीपत्त्याची पानं टाकूया 7 ते 8 आणि पाव चमचा जिरं। बरेच जण उपवासाला कढीपत्ता जिरं काहीच वापरत नाही, तुम्ही जर वापरत असाल तर टाकू शकता, नसेल वापरत तर स्किप केलं तरी चालेल। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर गॅसची फ्लेम जी आहे ना, इथे मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे। स्टीलची कढई आहे, त्याच्यामुळे पटकन तापल्याच्या नंतर खाली लागण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे मीडियम टू लो फ्लेमवर ठेवून आता हे सगळं असं मिक्स करून घेत आहे। इथे पाहू शकताय दाणे जे आहेत ना, साबुदाणे एकदम सुटसुटीत असे दिसत आहे आणि कलर देखील खूप छान दिसत आहे। आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं हे मिक्स करून झालं की खिचडीला मऊपणा येण्यासाठी काय करायचं आहे, 1 छोटा चमचा दूध टाकायचं आहे, फार देखील टाकायचं नाही, नाही तर ती चिकट होईल। तर इथे दूध टाकल्यानंतर हलकासा ओलावाच इथे साबुदाण्यामध्ये येतो आणि चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर कढईवर झाकण ठेवलेलं आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे, त्याच्यामुळे साबुदाणे जे आहेत ना, छान असे शिजले जातील, छान फुगले जातील। आणि इथे पाहू शकता 4 ते 5 मिनिटानंतर आपण हे झाकण काढून मिक्स करून घेऊया। साबुदाण्यांचा कलर देखील चेंज झालेला आहे आणि एकदम सुटसुटीत अशी झालेली दिसत आहे, कुठेही चिकट झालेली किंवा अशी गोळे झालेली दिसत नाही। नाही तर बऱ्याचदा काय होतं, खिचडी आपण जेव्हा मिक्स करत असतो तेव्हा असे गोळे गोळे झालेले दिसत आहे, पण इथं असं काहीही दिसत नाही। बटाटे देखील वाफेवर छान असे परतले जातात। आता हे पुन्हा मिक्स करून पुन्हा 2 ते 3 मिनिटासाठी आपण पुन्हा एकदा हे वाफ येतपर्यंत हे झाकून ठेवलं होतं। आणि इथे पाहू शकताय एकदम छान अशी खिचडी झालेली आहे, एकदम सुटसुटीत अशी। फार वेळ देखील खिचडीला व्हायला लागत नाही। तर सगळं साहित्य आपण आधीच मिक्स करून घेतलं होतं, त्याच्यामुळे सारखं सारखं काहीतरी हे ॲड करा ते ॲड करायची गरज लागत नाही, एकदम सगळं साहित्य टाकलेलं आहे। खिचडी देखील अशी पूर्ण शिजल्याच्या नंतर साबुदाण्यामध्ये एक ट्रान्सपरंट असा लुक येतो आणि छान झालेली आहे। तर प्रत्येकाच्या बनवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत। बरेच जण याच्यामध्ये जिरं, कोथिंबीर, कढीपत्ता, खोबरं काहीच वापरत नाही। जर तुम्ही हे साहित्य वापरत असाल तर ते वापरून देखील नक्की खिचडी बनवू शकता। स्किप करायचं असेल तर स्किप करू शकता। तर एकदम सोप्या पद्धतीने मऊ अशी खिचडी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे। आता खिचडी कोणत्याही पद्धतीने बनवा, बऱ्याचदा काय होतं आपण बनवून ठेवतो आणि 1-2 तासानंतर ती खिचडी खायचं असेल तर ती वातड झालेली असते किंवा मऊपणा त्याच्यामध्ये वाटत नाही। तर अशा वेळी काय करायचं आहे, थोडंसं 1 चमचाभर वरून दूध असं शिंपडायचं आहे, सगळं मिक्स करायचं आहे। कुकरच्या भांड्यामध्ये खिचडी काढायची आहे आणि 1 शिट्टी कुकरला घ्यायची आहे। थंड झाल्यावर एकदम मऊ लुसलुशीत अशी खिचडी तयार झालेली असते आणि ही खिचडी खायचं म्हटलं तरी दह्याबरोबर खाऊ शकता, वरून लिंबू पिळून खाऊ शकता
किंवा अगदी अशीच खायचं म्हटलं तरी एकदम छान लागते. एकदम मऊ अशी झालेली आहे. उपवास भरपूर असतात. आठवड्याचे आहे, चतुर्थी आहे, एकादशी आहे, श्रावण महिना आहे, नवरात्र आहे आणि अजून बरंच काही. वर्षभरामध्ये भरपूर उपवास असतात. तर उपवासाला नक्की या पद्धतीची खिचडी करून पहा. या पद्धतीने सर्वांना नक्की आवडेल. आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.